प्रियांनो, त्याच प्रकारे जगात अनेक प्रकारचे आवाज आहेत, अनेक प्रकारचे गोंधळ आहेत, अनेक प्रकारच्या निराशा आहेत, अनेक प्रकारच्या समस्या आहेत. परंतु जर आमच्या कान आम्ही जर प्रभूकडे ट्यून केले, जर त्या कानाची सुनता आम्ही केली, जर नको असलेल्या गोष्टी, नको असलेले आवाज आम्ही आमच्या कानापासून दूर केले, तर प्रभू निश्चित आमच्या संगती बोलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर देव आमच्या संगती बोलत नाही प्रियांनो, तर आम्हाला स्वतःला चेक करण्याची गरज आहे की आमचं कान त्याची सुनता झालेली आहे किंवा नाही. जर देवाचं वचन वाचतो तर देव निश्चित आमच्या संगती बोलतो. देवाला आम्ही म्हटलं पाहिजे की प्रभू, तुझ्या वचनाच्या द्वारे माझी भेट घे, माझ्या संगती बोल. फक्त चर्चमध्येच नाही, घरी सुद्धा. आम्ही रोज बायबल वाचतो. किती लोक रोज बायबल वाचतात? व्हेरी गुड, खूप छान गोष्ट आहे. प्रत्येकाला स्वतःचं बायबल असावं, प्रत्येकाने ते रोज वाचावं. आमेन, प्रेज द लॉर्ड. रेडीमेड मेसेजच्या वर भरोसा ठेवू नका, है ना. ऑनलाईनवर पण ठेवू नका, यूट्यूबवर पण ठेवू नका. सगळ्यात महत्त्वाचं देवाच्या वचनावर विश्वास ठेवा. आमेन. बोलताना एखाद्या अनेक लोक चुका करू शकतात, माझ्याकडून पण होऊ शकते चूक, परंतु देवाचं वचन कधीच चुकत नाही. आम्ही त्या वचनाकडे लक्ष दिलं पाहिजे. आमेन.